jungle. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचा संवेदनशील समन्वय. मेंदूमृत रुग्णाच्या अवयवातून तिघांना मिळाले जीवदान. हरिपूरचे दीपक धर्माधिकारी मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत राहणार. सांगली. मृत्यू हे अंतिम सत्य आहे असे मानले जाते, पण वैज्ञानिक क्रांतीमुळे मरावेपरी अवयवरूपी उरावे याचा हृदयस्पर्शी प्रत्यय सांगलीत आला. कुटुंबियाच्या संवेदनशील निर्णयामुळे दिवंगत दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे यकृत व मूत्रपिंड नाशिक येथील 2 व सांगली येथील 1 अशा एकूण 3 रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेच्या संवेदनशील व तत्पर समन्वयातून यकृत अवघ्या 25 मिनिटात कोल्हापूरला आणि तिथून विशेष विमानाने अवघ्या 1.5 तासात नाशिकला पोहोचले. तर मूत्रपिंड ग्रीन कॉरिडॉर्सद्वारे रुग्णवाहिकेतून नाशिकला रवाना झाले. सांगलीतील हरिपूर येथील रहिवासी 69 वर्षीय दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मेंदूमध्ये झालेली तीव्र रक्तस्रावामुळे मंगळवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी उशक्काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असताना त्यांच्या मेंदूमृत झाल्याचे स्पष्ट झाले. अशा दुःखद क्षणीही त्यांच्या कुटुंबियांनी स्वतःच्या दुःख वेगाला आवर घालत अवयदानाचा घेतलेला निर्णय मानवतेला उंचावणारा ठरला. पत्नी दीपा, कन्या डॉक्टर श्रेया आणि चिरंजीव अभिनंदन धर्माधिकारी यांनी इतर कुटुंबियांच्या सहमतीने अवयदानाचा निर्णय घेत दीपक धर्माधिकारी यांना मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत ठेवण्याचा मार्ग निवडला. त्यानुसार दिवंगत दीपक धर्माधिकारी यांची यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, 2 डोळे आणि त्वचा दान करण्यात आली. या निर्णयाची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांना रुग्णालय प्रशासनाने दिली. अवयदानाच्या प्रक्रियेत वेळ खूप महत्त्वाचा असतो हे लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाच्या विनंतीनंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी तत्परतेने आवश्यक परवानग्या, सुरक्षा व्यवस्था व वाहतूक नियोजनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत आवश्यक प्रशासकीय पाठबळ दिले. या संदर्भात दीपक धर्माधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मानवता एक आहे, आपल्यात कसलाही भेद नाही. अवयदानाने आपल्या व्यक्तींना अजरामर करावे. मृत्यूनंतर ही मृत व्यक्ती कुठल्या तरी व्यक्तीमध्ये अवयवाच्या रूपाने जिवंत राहणार, याचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभणार आहेत असे सांगून त्यांनी दीपक धर्माधिकारी यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, 2 डोळे आणि त्वचा या अवयवाचे दान करण्याचा निर्णय अवयदानाच्या चळवळीला बळ देणार आहे. त्यामुळे अवयवाबद्दल समाजात अधिक जनजागृती होईल असा विश्वास व्यक्त केला. नाशिक येथील अशोका मेडिकवर रुग्णालयातील डॉक्टरांची टीम शुक्रवारी सकाळी सांगलीला दाखल झाली. त्यांनी जवळपास 2 तास संबंधितांचे अवयव सुस्थितीत काढण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर रुग्णालयातून नाशिक येथे पोहोचण्यासाठी यकृत नेण्यासाठी विशेष विमान व मूत्रपिंड पाठवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले. ग्रीन कॉरिडॉरमुळे सांगलीतून रुग्णवाहिकेने अवघ्या 25 मिनिटात कोल्हापुरात आणि तेथून विशेष विमानाने अवघ्या 1.5 तासात यकृत नाशिकला नेण्यात आले. ग्रीन कॉरिडॉरमुळे अवयवदानातील यकृत व मूत्रपिंड नाशिक येथील रुग्णालयात विनाअडथळा व गतीने नेण्यासाठी मोठी मदत झाली. दिवंगत दीपक धर्माधिकारी यांच्या दुसऱ्या मूत्रपिंडाचे उशक्काल रुग्णालयातील एका रुग्णास प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच डोळ्याच्या कॉर्निओ अनुराधा आय हॉस्पिटल आणि त्वचा सुश्रुत प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल येथे नेण्यात आली. आवश्यकतेनुसार प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण आणि जीवनदायी करणाऱ्या उपक्रमात उशक्काल रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर मिलिंद पारीख, डॉक्टर मकरंद खोचीकर, डॉक्टर आनंद मुलानी, डॉक्टर बिपिन मुंजाप्पा यांच्यासह वैद्यकीय पथकाच्या अचूक व वेगवान समन्वयाने हे काम तांत्रिकदृष्ट्या यशस्वी झाले. 2 व्यक्तींना जीवदान देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल उशक्काल रुग्णालय व्यवस्थापनाने जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे आभार व्यक्त केले. दिवंगत दीपक धर्माधिकारी यांची आयुष्य जरी संपले असले तरी त्यांच्या अवयदानामुळे 2 जीवांना नवे आयुष्य लाभले. ही घटना समाजाला मानवतेचा खरा अर्थ शिकवणारी ठरली आहे. सांगलीचे दीपक धर्माधिकारी यांचे दुःखद निधन झाले. ब्रेन डेड असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी पुढाकार घेऊन त्यांचं ऑर्गन डोनेशन उशाकाल हॉस्पिटलमार्फत केलं. मला खरंच अभिमान वाटतो त्यांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा, त्यांची कन्या, त्यांचा मुलगा, त्यांच्या पत्नी या सर्वांनी त्यांचं ऑर्गन डोनेशन केलं. आणि आत्ताच एक गाडी लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी उशाकाल हॉस्पिटलमधून कोल्हापूरला गेलेली आहे आणि कोल्हापूरहून चार्टर प्लेननी हे लिव्हर नाशिकला जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या एका किडनीचं डोनेशनही झालेलं आहे आणि तेही नाशिकलाच ते घेऊन जाणार आहे. त्याचबरोबर एका किडनीचं डोनेशन हे सांगली येथील एका पेशंटला केलं जाणार आहे. हे सर्व ऑर्गन डोनेशन केलं जात आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे दोन्ही डोळ्यांचं सुद्धा त्यांनी नेत्रदान केलेलं आहे आणि स्किन दान पण केलेलं आहे. या निमित्ताने मी धर्माधिकारी कुटुंबियांचे खूप खूप आभार मानतो आणि परमेश्वर दीपक धर्माधिकारी यांना सद्गती देव, त्यांच्या आत्म्यास शांती देव ही प्रार्थना मी करतो. आणि या निमित्ताने सांगली सर्व मानवतेला हा संदेश देतो की शेवटी मानवता एक आहे, आपल्यात कसलाही भेद नाही. सर्वांनी ऑर्गन डोनेशन करून आपल्या व्यक्तींना अजरामर करावं,
मृत्यूनंतर सुद्धा ती व्यक्ती कोणाच्या निमित्ताने तरी ती जिवंत राहते आणि त्याचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभावेत ही मी सर्वांना आवाहन करतो. पुन्हा एकदा धर्माधारी कुटुंबियांचे सर्व सांगलीकरांच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी आभार मानतो.